तर बघा, आज तुम्हाला मी अशी छान भेंडी बनवून दाखवणार आहे, मस्त एकदम साध्या सोप्या पद्धतीत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ छोटा आहे, कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. तर बघा, इथे अर्धा किलो भेंडी आहे. ही 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून कापडाने पुसून याला असं बारीक चिरून घेतलं आहे. आणि इथं ह्या लाल मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या सुकल्या होत्या ना, तर त्या लाल मिरच्या आहेत. शेंगदाणे आहेत थोडेसे आणि 10-12 पाकळ्या लसणाचे आहेत. तर ह्याला आता मिक्सरमधून जाडसर काढून घेते. शेंगदाणे भाजून घेतलेत थोडेसे. तर बघा, इथे असं जाडसर काढून घेतलंय. कढई तापायला ठेवली बघा. त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेते. तेल तापलंय बघा. थोडंसं जिरं टाकलंय, थोडासा कढीपत्ता आहे, थोडासा हिंग आणि इथे एक मोठ्या साईजचं टमाटर कापून घेतलंय, ते टमाटर टाकले. टमाटर 1 मिनिटभर परतून घेऊ. आता टमाटर थोडंसं मऊ झालंय. आता हे वाटण वाटलेलं ते टाकले. थोडीशी हळद टाकली. हळद जास्त नाही टाकायची, थोडीच टाकायची. तुम्ही याच्यात मिरची पावडर पण टाकू शकता, मिरची चिरून पण टाकू शकता. पण मिरची चिरून कसं लागत नाही ना सगळीकडे. वाटून मिरची टाकली त्याच्यामुळे दिसायला पण छान दिसतं आणि चवीला पण खूप छान लागतं बरं का. चवीपुरतं मीठ टाकायचं थोडंसं. आता याला बारीक गॅसवर शिजवून घेते. 2 मिनटं बघा. आता याच्यावर झाकण ठेवते. तर बघा, आता 2 मिनटं झालेत. झाकण काढून घेते. आता याच्यावर झाकण नाही ठेवणारे, बारीक गॅसवर छान परतून घ्यायचं असं, म्हणजे मस्त शिजती भेंडी. अधूनमधून याला 1-2 वेळेस फिरवायचं. कढई जर पातळ असेल तर खाली चिटकल नाही तर. तर बघा, मस्त झाली. आता 5-7 मिनटं बारीक गॅसवर ठेवली होती भेंडी, छान शिजली. आता याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकते तोडून. मस्त हिरवीगार कोथिंबीर आहे. झाली बघा. तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. हे बघा, आता गॅस बंद करून घेते.